आपण एखाद्या पाहुण्यांच्या घरी गेलो, चहा पाणी वगैरे सगळं होतो, आदर सत्कार होतो आणि मग फायनली आपण जेवायला बसतो. जेवायला बसल्यानंतर बायकांची नजर ही ताटातल्या पदार्थांकडे जाते. ते कसे केलेत, कसे दिसतायत, कसे वाढलेत आणि नंतर काय तर खाताना त्याची चव कशी आहे आणि आम्ही जेव्हा किंवा मी जेव्हा हा पदार्थ करते तेव्हा त्याची चव कशी असते. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असतात आपल्या डोक्यामध्ये चाललेल्या. मग एखादा पदार्थ सेम आपल्यासारखाच दिसतो, पण खाताना मात्र त्याची चव वेगळी लागते. मग आपण आवर्जून त्या घरातल्या बाईला विचारतो की ही भाजी तुम्ही कशी केली, कारण की मी पण करते पण माझी चव थोडीशी वेगळी लागते. तर हा झाला बायकांचा नेहमीचा स्वभाव. तर तशाच पद्धतीचं काहीसं माझ्या सुद्धा डोक्यात आलं ज्यावेळेस हे सगळं भारत दर्शन आपण करतोय त्यावेळेस. आज सुद्धा मी एक तशाच पद्धतीची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आज आपण गेलेलो आहोत उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये गेल्यानंतर तिथं आलू के गुटके म्हणून एक भाजी केली जाते. आता आलू म्हटलं की तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण बटाट्याची भाजी करणार आहोत. आणि ही जी भाजी आहे आलू के गुटके, जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणचं महाराष्ट्र स्पेशल थाळी, उत्तराखंड स्पेशल थाळी, जेव्हा अशा पद्धतीची थाळी आपण ऑर्डर करतो त्यावेळेस ही भाजी त्या ताटामध्ये हमखास असते म्हणजे असतेच. तर हे आलू के गुटके कसे तयार करायचे, त्याची स्पेशालिटी काय आहे, त्याची चव वेगळी कशामुळे लागते, हे आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं. त्याच्यासाठी इथं मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतलेला, त्याचबरोबर 1 टेबलस्पून धणे. आता हे आपण वाटून घ्यायचंय. याच्या नंतरची स्टेप ती म्हणजे आपल्याला एक मिश्रण तयार करायचंय. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये टाकून घेते 2 चमचे धणेपूड. आता हा छोटा चमचा आहे आणि जर तुम्ही एका चमच्याने घ्यायचं झालं तर एक मोठा चमचा म्हणजेच टेबलस्पून घेऊ शकता. त्याचबरोबर 1 चमचा बेडगी मिरची पावडर, थोडीशी हळद, जिरेपूड 1 चमचा आणि याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय. आपलं हे मसाल्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे. पहाडी भागात ज्यावेळेस प्रॉपर पहाडी पद्धतीने स्वयंपाक केला जातो त्यावेळेस तिथं चुलीवरती आणि लोखंडी भांड्यामध्ये तो स्वयंपाक केला जातो किंवा त्याचं कॉम्बिनेशन तिथं केलं जातं. आणि अनायासा माझ्याकडे लोखंडी कढई होती तर मी म्हटलं चला लोखंडी कढईमध्येच करूयात, कारण की लोखंडी भांड्याची चव थोडीशी वेगळी येते त्या भाजीला. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 टीस्पून जिरं, थोडंसं हिंग, त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं याचं जे आपण वाटण तयार केलं ते टाकून घ्यायचंय. आणि याच्यामध्येच आपण टाकणार आहोत 3 लाल मिरच्या. याची मी पोटं फाडून घेतलेली आहेत. याच्याऐवजी जर तुमच्याकडे सुक्या लाल मिरच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता आपण जे मसाल्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचंय. आणि आता आपला जो मसाला तयार होतोय त्या मसाल्याला खूप छान अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचंय. खूप जास्त घाई करायची नाही. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि कंटिन्युअसली याला हलवत राहायचं. मसाले छान अशा पद्धतीने परतले गेलेले आहेत. ज्या वाटीमध्ये आपण पावडर मसाले पाणी टाकून त्याचं मिश्रण तयार केलेलं होतं ती वाटी इथं मी मिसळून घेतलेली आहे, याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि परत एकदा याला छान तेल सुटू द्यायचंय आणि जे टाकलेलं पाणी आहे ते आटून घ्यायचंय, म्हणजे मसाले व्यवस्थित असे शिजले जातात. मसाल्याला किंवा ग्रेव्हीला इथे तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे, मस्त अशी चकाकी आलेली आहे. पावडर मसाले त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं व्यवस्थित असं त्याच्यामध्ये परतलं गेलेले. आता इथं मी मध्यम आकाराची 4 ते 5 बटाटे घेतलेले होते, उकडवून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. हे टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि आता हे मिक्स करायचं. उत्तराखंडमध्ये खूप आवडीने ही भाजी केली जाते, तेवढ्याच आवडीनं खाल्ली देखील जाते.
एखादा स्पेशल असा सण असेल किंवा होळी असेल तर त्यावेळेस आवर्जून ही भाजी केली जाते. त्याचबरोबर एखाद्या जर पाहुणे आले असतील तर त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी सुद्धा ही स्पेशल अशी आलू के गुटकेची भाजी केली जाते. बटाटे आपण अगोदरच उकडून घेतलेले तर त्याच्या वेळेला खूप जास्त वेळ लागत नाही तयार होण्यासाठी. पण एवढंच की आपला जो मसाला आहे त्या मसाल्याचा फ्लेवर त्या बटाट्याच्या आतमध्ये पर्यंत गेला पाहिजे. तर त्याच्यामुळे फोडणी दिल्यानंतर एक 3 ते 4 मिनिट लो फ्लेम वरती आपल्याला ही ठेवायची आहे. भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. पण गॅस बंद करायच्या अगोदर एक महत्वाचा आणि लास्टचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे चाट मसाला. तर एक टीस्पून याच्यामध्ये मी चाट मसाला टाकलेला आहे. हलवून घेऊया. उत्तराखंड स्पेशल अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तर नेहमीच आपण जी करतो पिवळी बटाट्याची सुक्की भाजी ती तर करतच असताल, तर तशाच पद्धतीची ही सुद्धा ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगा की ती तुमच्या घरच्यांना आवडली की नाही. आणि अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतचं बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून रोज रात्री 9 वाजता जेव्हा मी एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर येते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय बाय.